तर प्रेज द लॉर्ड. आपण ब्रेक नंतर पुन्हा एक वेळेस एकत्रित आलो आहोत. पुन्हा प्रभू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण पुन्हा प्रभूच्या वचनामध्ये आपण पुढे जाणार आहोत. आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आणि सर्वजण ताजेतवाने झालेले आहेत. तर प्रभूची स्तुती असो. परमेश्वर धन्यवाद देतो. या आपण पुन्हा सुरू करण्या अगोदर एक छोटीशी प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक वेळ परमेश्वरा, या सत्रामध्ये आम्ही पुढे जात असताना पवित्र आत्मा तू आम्हाला मार्गदर्शन कर. परमेश्वरा, समोर सर्व असणारे तुझे लेकरं यांना तू मदत कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांचे आत्मिक कान उघड, आत्मिक डोळे उघड प्रभूजी, यासाठी की त्याने तुला पाहावं, तुला समजून घ्यावं, तुला जाणून घ्यावं. म्हणून पवित्र आत्मा, मी तुला विनंती करत आहे की तुझ्या वचनाची गुपित सत्यता आम्हाला प्रगट करावी, यासाठी की प्रभुदेव बाप्पा तुझ्यामध्ये आम्ही परिपूर्ण व्हावे. धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. माझा आणि सर्वांचा ताबा तो तुझ्या हातामध्ये घे. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. आमेन. हालेलुया. तर या आपण अध्ययनासाठी मनन करूया. आणि आज आपल्याला सविस्तर आपण पाहता वचनाचा अभ्यास करणार आहोत. परंतु आज आपण उत्पत्तीचा अभ्यास करत असताना काही पवित्र शास्त्रामधील काही वचनं सुद्धा आपल्याला चाळावी लागणार आहेत. आणि म्हणून प्रथम आपण योहान शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 1 ते 3 वचनं आपण वाचूया. आणि इथे आपण सुरुवात करूया, कारण ही वचनं फार महत्त्वाची आहेत. तर या आपण वाचन करूया आणि लक्षपूर्वक सर्वांनी एक वाचावं. कारण माझ्या प्रियानो, वचन वाचत असताना फार काळजीपूर्वक प्रत्येक शब्द आपण वाचणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी वचन वाचत आहे. आणि वचन वाचत असताना आपण आपलं बोट त्या वचनावरती ठेवणं आणि तसंच पुढे पुढे वाचत जाणं आहे. तर माझा विश्वास आहे तुमच्यासमोर तुम्ही पवित्र शास्त्र उघडलेली आहेत. योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, ते आपण सुरू करूया. योहान शुभवर्तमान अध्याय पहिला. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवास होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवास होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आमेन. तर प्रभूची स्तुती असो. हे वचन आपणास यासाठी, कारण हे फार महत्त्वाचं आहे. कारण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण वाचत आहे आणि ते मनन करत असताना ह्या वचनाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्राच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की त्या ठिकाणी या वचनाचा सारांश आलेला आहे. आणि म्हणून हे वचन फार महत्त्वाचं आहे. ह्या वचनाचा अभ्यास केला तरच आपल्याला पुढचं जे आहे ते आपल्याला समजणार आहे. आणि म्हणून हे वचन महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी आपण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पुन्हा येणार आहोत. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि आपण 3 वचनं पाहिली. आणि ती 3 वचनं आहेत की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. आणि पृथ्वी आकारविरहित होती आणि शून्य होती. आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावरती तळपत होता. आता अंधकार होता, संपूर्ण अंधकार होती. अंधकारमय पृथ्वीवरती प्रकाश नव्हता. आणि तेव्हा
चौथं वचन सांगत आहे, तिसरं वचन सांगत आहे की देव बोलला, है ना. देव बोलला म्हणजे हे शब्द आहे. आता या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकावर आपण अभ्यास करत असताना, पुढे पुढे जात असताना, या ठिकाणी बोलणं म्हणजे शब्द आहे. आता देव बोलला हे 8 वेळा आपल्या पवित्र शास्त्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या आलेला आहे की देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. देव बोलला, देव बोलला, देव बोलला, असं 8 वेळा हे शब्द आलेले आहेत. बोलणं म्हणजे शब्द आहे. काय आहे? हा शब्द आहे. आणि म्हणून या सुरुवातीलाच या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच पहिल्या 2 वचनामध्ये महत्वाची गोष्ट की आपण जाणून घेतलं पाहिजे की ते म्हणजे या सुरुवातीलाच त्या ठिकाणी येशू ख्रिस्त सुद्धा आहे. आणि म्हणून योहानकृत शुभवर्तमान आणि उत्पत्तीचा पहिल्या अध्यायामध्ये जी 2 वचनं आहेत, ह्या 2 वचनाची एक सांगड आहे. कारण या ठिकाणी सुद्धा येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा पण आहे. आणि म्हणून आपल्याला योहानकृत शुभवर्तमानामध्ये जावं लागतं. कारण जर आपण हे सोडलं तर आपल्याला समजणार नाही. कारण आपण पुढे पुढे जाणार, आपण येशू ख्रिस्ताविषयी पुन्हा शिकणार आहोत आणि आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आपण ख्रिस्ती लोक आहोत काय. आणि ख्रिस्त जो आहे आपण पाहतो की 2020 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावावरती तो आला. पण हे पवित्र शास्त्र त्याच्या अगोदर लिहिलेलं आहे, 1000 वर्षापूर्वी. आणि म्हणून आम्हाला हे पाहणं फार गरजेचं आहे की येशू ख्रिस्त जो आहे या 2020 वर्षा अगोदर या पृथ्वीवर आला, परंतु त्याच्या अगोदरही तो अस्तित्वात होता. ही ज्या वेळेला सृष्टीची, पृथ्वीची निर्मिती झाली, त्या निर्मितीच्या वेळी सुद्धा तो होता. पवित्र आत्माही त्यावेळेला त्या ठिकाणी होता. म्हणजे पहा, येशू ख्रिस्त फक्त 2020 वर्षापूर्वी या पृथ्वीवर आला असं नाहीये, त्याच्या अगोदर नव्हतं नाहीये. तर तो या सृष्टीच्या निर्मिती अगोदर पासून, पूर्वीपासून तो प्रभू बरोबर आहे. कारण येशू ख्रिस्ताची निर्मिती झालेली नाहीये, तो देवाबरोबरच होता, देवाबरोबर आहे. कारण निर्माण करत असताना येशू ख्रिस्त देवाबरोबर आहे. आणि हेच आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी इथं पाहायला मिळतं आपल्याला की बघा, प्रारंभी शब्द होता, शब्द, आणि तो शब्द देवासह होता आणि तो शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे जे सर्व काही निर्माण झालेलं आहे, ही पृथ्वीची, सृष्टीची जी निर्मिती झालेली आहे, हे निर्मितीच्या वेळी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता, देवाबरोबर होता. आणि म्हणून माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताविषयी आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. कारण देवाला कधी कोणी पाहिलं नाही, कोणी बघितलं नाहीये. देवाला पाहायचं असेल तर येशू ख्रिस्ताकडे पाहावं लागतं. कारण पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करत असताना, देवाला जाणून घेत असताना, येशू ख्रिस्ताला सुद्धा जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्त हा तो अदृश्य परमेश्वर आहे. त्या अदृश्य परमेश्वर, जो अदृश्य देव, त्याचा तो प्रतिरूप आहे. येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र फार महत्वाचं आपण चाललं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, तर आपल्याला ते संपूर्ण सापडेल. कलेशिकराच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, 1:15 मध्ये कलेशिकराचं पुस्तक, पहिला अध्याय आणि त्याचं 15वं वचन आपण पाहू.
बघा त्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे आणि तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. हा, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. ज्या देवाला आम्ही कधी पाहिलं नाही त्या देवाचं प्रतिरूप आहे. आणि म्हणून जर आपण येशू ख्रिस्ताला पाहतो, जर देवाला आम्हाला पाहायचं असेल तर आम्ही येशू ख्रिस्ताला पाहिलं पाहिजे, येशू ख्रिस्ताला जाणून घेतलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. हा माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. हा, आणि म्हणून योहान शुभवर्तमानाने योहानाने जे लिहिलेलं आहे, आणि तो म्हणतो की प्रारंभी शब्द होता. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रारंभी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. ज्यावेळेला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यावेळेला तो शब्द म्हणजे येशू ख्रिस्त देवा बरोबर होता. नंतर येशू ख्रिस्ताची निर्मिती वगैरे झालेली नाहीये. येशू ख्रिस्त पृथ्वीच्या सृष्टीच्या निर्मिती अगोदरच पासून तो देवा बरोबर आहे आणि तो निरंतर आपल्या पित्याबरोबर असतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. या ठिकाणी आपण पाहतो की नवीन करारामध्ये कलशेखरच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं की निर्माण करता जो आमचा परमेश्वर त्याच्याबरोबर येशू ख्रिस्त आहे. म्हणजे तो शब्द होता. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. कारण आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकातलं पहिलं, दुसरं, तिसरे वचन समजण्यासाठी हे आम्हाला स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. कारण की आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण पुढे जात आहोत. आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. जे काही झाले ते येशू ख्रिस्ताशिवाय काहीच झालं नाही. येशूच्या द्वारे सर्व काही झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, या ठिकाणी कलशेखराचं पुस्तक आपण त्याचं अध्ययन करूया. पहिला अध्याय 15 वचन, 16 वचन आणि 17 वचन पहा. तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती श्रेष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झालेले आहे. पौलाने या ठिकाणी फार स्पष्ट केले. हे जे आपला जो प्रश्न आहे फार मोठा प्रश्न आहे. आपण पाहिलेला आहे की कोणी निर्माण केलं, हा निर्माण करता कोण आहे, आणि मग ज्याने हे निर्माण केलं त्या निर्मितीच्या जे निर्माण केलेलं आहे, जी निर्मिती झालेली आहे, त्याचा उद्देश काय? उद्देश काय? हे कोणासाठी निर्माण केलं देवाने? आणि म्हणून माझ्या प्रियानो, हे पण आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला प्रथम सांगायचं आहे ते म्हणजे की येशू ख्रिस्त, तो शब्द हा येशू ख्रिस्त आहे. आणि तो शब्द होता, प्रारंभी होता म्हटलेला आहे. प्रारंभी परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. प्रारंभी शब्द होता. म्हणजे ज्या वेळेला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याच वेळेला येशू ख्रिस्त पित्या बरोबर होता. कारण तो देव आहे. बघा, येशू देव आहे, स्पष्ट आहे. या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की येशू मनुष्य नाही, येशू देव आहे. कारण प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह म्हणजे देवा बरोबर होता आणि शब्द देव होता. म्हणजे मग पहा की प्रारंभी येशू ख्रिस्त होता आणि तो येशू देवा बरोबर होता आणि तो येशू देव होता. तोच प्रारंभी देवासह होता आणि सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे झाले, काही झाले ते
त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे प्रत्येक परमेश्वराने जे काही निर्मिती केली, जी काही निर्मिती केली, जे काही बनवलं, जे काही तयार केलं, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उपस्थित आहे, देवाबरोबर आहे. म्हणून माझ्याप्रमाणे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे की येशू ख्रिस्त हा 2020 वर्षापूर्वी नाही, तर प्रारंभापासून अस्तित्वात आहे. त्याची देवाने निर्मिती केलेली नाहीये, पृथ्वीची निर्मिती केलेली आहे, आकाशाची निर्मिती केलेली आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्ताची निर्मिती केलेली नाही, तो अस्तित्वात होता, कारण निर्मितीच्या वेळी येशू ख्रिस्त देवाबरोबर होता. आता आपण पाहतो की या ठिकाणी आपल्याला स्पष्ट समजते की जे काही जगातील सर्व काही जे काही निर्माण झालं ते त्याच्याद्वारे झालं. तो तिथे अस्तित्वात होता, त्याला सर्व काय माहीत आहे. येशू ख्रिस्ताला सर्व काय माहीत आहे, ही निर्मिती कशी झाली, का त्या निर्मितीच्या वेळी त्या ठिकाणी होता. उत्पत्तीच्या पुस्तकात पुढे अध्ययन करत असताना आपल्याला सापडणार आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रारंभिक परमेश्वराने आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वरा एलोहिम काय चा उपयोग केलेला आहे की हिब्रू भाषेमध्ये एलोहिम म्हणजे अनेक वचनी, एकापेक्षा अधिक, अनेक वचनी याचा प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून तो अनेक वचनी जो प्रयोग आहे याचाच अर्थ की परमेश्वर आहे आणि परमेश्वराबरोबर येशू ख्रिस्त सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता आपण नवीन करारामध्ये पाहतो की येशू ख्रिस्ताने, मी तुम्हाला पूर्ण आता सांगणार नाही कारण आपण पुढे पुढे जसं अभ्यास करत जाऊ तसं तसं आपल्याला ते कळत जाईल. तर योहान शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला अजून एक अभिवचन दिलेलं आहे. बघा काय दिलेलं अभिवचन आहे की योहान शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 26वा वचन पहा, वाचतो मी. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. आता या ठिकाणी पवित्र आत्म्याचा उल्लेख आहे. या ठिकाणी पवित्र आत्म्याचा उल्लेख आहे. आता माझ्या प्रियानो, योहान शुभवर्तमानामध्ये येशू म्हणतो की मी स्वर्गात जातो, मग तुम्हाला मी एकटाच सोडणार नाही, मी तुम्हाला पवित्र आत्मा पाठवेल. म्हणजे पवित्र आत्मा स्वर्गामध्ये आहे. आहे तिथे, तो तिथे अस्तित्वात आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आहे ना. आणि अजून आपण वचन वाचूया. प्रेषितांचे कृत्य 1ला अध्याय आणि त्याच्यामध्ये 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. बघा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल. आता या ठिकाणी पवित्र आत्मा तुम्हावर म्हणजे येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्याच्याने पवित्र आत्मा दुसरा कुठून येणार आहे का? नाही. पवित्र आत्म्याला कोण निर्माण करणार आहे का? नाही. पवित्र आत्मा सुद्धा ह्या निर्मितीच्या वेळेस देवा बरोबर होता. देवाबरोबर होता. म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या ठिकाणी त्रैक्य देवाच, परमेश्वर त्रैक्य आहे. त्रैक्य देवाचं सानिध्य त्या ठिकाणी आहे. त्रैक्य देव आहे. पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. हे स्पष्ट उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रारंभीच लिहिलेलं आहे. आता योहानाच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट अजून स्पष्ट केली आहे की तो शब्द होता
प्रारंभी होता, तो देवासह होता, तो देव होता. म्हणजे येशू ख्रिस्त प्रारंभापासून आहे, तो देवाबरोबर होता, तो देव आहे. त्याच्याद्वारे सर्व काही झालं. आणि पुढे योहान शुभवर्तामध्ये 14व्या वचनामध्ये म्हटलंय, तो शब्द म्हणजे तो येशू देही झाला. कसाला? देही. 2020 वर्षापूर्वी तो देही झाला. तो स्वर्गामध्ये होता, तो देही झाला. देही झाला म्हणजे तो मनुष्यामध्ये, त्याने देह प्राप्त केलं. मरियेच्या गर्भामध्ये तो देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचे गौरव पाहिले. जर तुम्हाला देवाला पाहायचं आहे, देवाला बघायचं आहे, देवाला जाणून घेण्याचं आहे, आम्ही येशू ख्रिस्ताला पाहिलं पाहिजे. येशू ख्रिस्ताला पण आपण जाणून घेतलं पाहिजे. ख्रिस्ती या नात्याने आपलं कर्तव्य आहे. देवाला ओळखणं, देवाला जाणून घेणं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताला जो ओळखतो, जो जाणतो, तोच देवाला ओळखतो आणि देवाला जाणतो. काय? येशू ख्रिस्ताला जो कोण ओळखतो, तोच देवाला ओळखतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आपण वचनाचा अभ्यास जास्त करतो, त्याला खरोखर आम्ही देवाच्या जवळ जातो आणि देवाला अधिक जवळून जाणून घेतो. तर वचनाच्या द्वारेच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. वचनाचं सत्यच आम्हाला देवापर्यंत नेतं. म्हणून माझ्या प्रियानो, आपण वचनाचा अभ्यास शांत चित्ताने करणं, समजून घेणं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक फार महत्वाचं आहे. उत्पत्तीचं पुस्तक जर आम्हाला समजलं तर निश्चितच मी सांगतो की तुम्ही अगदी देवाच्या जवळ गेलेला आहात. अगदी देवाच्या जवळ गेलेला. कारण देवाला जाणून घ्यायचं असेल, देवाला ओळखायचं असेल, तर उत्पत्तीच्या पुस्तकाचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण येशू ख्रिस्त हा जो आहे, हा देवामधला जो स्वभाव आहे, तो स्वभाव आम्हाला दाखवतो. आणि म्हणून सार्वकालिक जीवन जर काय असेल, सार्वकालिक जीवन आपण पुष्कळ म्हणतो ना, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला काय मिळावं? सार्वकालिक जीवन मिळावं. सार्वकालिक जीवन काय? सार्वकालिक जीवन काय आहे? सार्वकालिक जीवन एक वचन वाचूया आपण. आणि 17वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 3रं वचन पहा की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. काय आहे सार्वकालिक जीवन? हे कोणी म्हटलेलं आहे? कुठल्या मनुष्याने म्हटलेलं नाहीये. येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या मुखाच्या द्वारे म्हणालेला आहे. त्याने आमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, आमच्यासाठी पित्याजवळ विनंती केलेली आहे या पृथ्वीवर असताना. त्याच्या शेवटच्या प्रवासाच्या शेवटच्या वेळेला. आणि तो म्हणत आहे की सार्वकालिक जीवन काय आहे? सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो खरा एक देव, खरा एक देव म्हटलेला आहे बघा, एक देव, खरा एकच देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावं. ही येशूची प्रार्थना आहे माझ्याकडे.
सार्वकालिक जीवन काय आहे? जर आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखतो तरच आम्ही देवाला ओळखत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं जीवन आमच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनानुसार जो चालतो, येशू ख्रिस्ताच्या वचनाला अनुसरून जो चालतो, तोच खरा ख्रिस्ती आहे. हा माझ्या प्रियाला फार महत्वाचा आहे. ख्रिस्ती म्हणजे ख्रिश्चन नव्हे, येशू ख्रिस्ताच्या वचनाला अनुसरून चालणारा हा ख्रिस्ती आहे. हा, यावर आपण नंतर बोलू शकतो, भाष्य करू शकतो आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो मला सांगायचं आहे की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला प्रारंभी पवित्र आत्मा आहे, जो अंधकारामध्ये पृष्ठभागावरती, जलाच्या पृष्ठभागावरती जो तळपत आहे, तो पवित्र आत्मा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे निर्मितीच्या वेळेला. आणि ज्या वेळेला निर्मित आकाश आणि पृथ्वी बनवलेली आहे, त्यावेळेला येशू ख्रिस्त सुद्धा तिथे उपस्थित आहे, तेही त्या ठिकाणी आहेत. आणि हेच दर्शविते की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा संगती काम करत आहेत, संगती कार्य करत आहेत, एकमेकाच्या सहभागितेमध्ये राहत आहेत. आणि म्हणून माझ्या प्रियानो, परमेश्वर जो आमचा निर्माण करता, जो आमचा शिल्पकार आहे, परमेश्वर आमचा निर्माण करता, शिल्पकार जो स्वर्गामध्ये राहतो, आम्ही त्याला ओळखलं पाहिजे आणि त्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण वचनाचा अभ्यास केला पाहिजे. नुसतं वचन वाचून आम्ही सोडून द्यायचं नाही. आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपण अध्ययन करायचं आहे. आणि म्हणून माझा विश्वास आहे की याच्याद्वारे आपण निश्चितच देवाच्या जवळ जाऊ, देवाबरोबर घनिष्ठ नाते संबंध स्थापित करू. कारण देवाबरोबर घनिष्ठ नाते संबंध स्थापित केल्याशिवाय आपणाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. सार्वकालिक जीवन कधीही न संपणारं जीवन, इथे पण नाही, शरीराने तर जाणार पण आत्म्याने मात्र आम्ही जिवंत राहणार आहे, सार्वकालिक जीवन. परंतु येशू ख्रिस्ताला आणि देवाला आम्ही ओळखलं पाहिजे, देवाला जाणून घेतलं पाहिजे की आमचा निर्माण करता कोण आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आमचा निर्माण करता परमेश्वर आहे हे आम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. या पृथ्वीचा, या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे, ते साक्षीदार आहेत, पवित्र आत्मा साक्षीदार आहे. माझ्या प्रियानो, आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर सापडलं असेल की पृथ्वी निर्माण कोणी केली, या सृष्टीचा निर्माण करता कोण आहे? परमेश्वर आहे. आणि निर्माण करत असताना, ह्या सृष्टीची निर्मिती करत असताना पित्याबरोबर जो आमचा परमेश्वर, त्याच्याबरोबर येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा उपस्थित आहेत. प्रभूची स्तुती असो की या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3 वचनामध्ये आपल्याला या ठिकाणी पिता पाहायला मिळत आहे, येशू ख्रिस्त पाहायला मिळत आहे, पवित्र आत्मा पाहायला मिळत आहे. आणि आता आपण पाहणार आहोत, थोडी विश्रांती घेऊया की परमेश्वराने जी निर्मिती केली, जी सृष्टीची निर्मिती केलेली आहे, परमेश्वर आमचा फार शिस्तबद्ध परमेश्वर आहे. तो मधीच कुठलं उठलून इकडून तिकडून असं काय ठेवत नाही, एकदम शिस्तबद्ध आहे. आता त्याने निर्मिती जी केलेली आहे, त्या निर्मितीचा क्रम कशा प्रकारे निर्माण केलेलं बघा. क्रमवारी आपण पाहिली नसेल, आपण क्रमवारी पाहूयाच. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर बरोबर अगदी सखोल अभ्यास आपण केला तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे, सुरुवातीलाच आहे.
तो फक्त नवीन करारात आहे असं नाहीये, सुरुवातीलाच आहे. पवित्र आत्मा पण सुरुवातीलाच आहे, फक्त नवीन करारामध्ये नाहीये. आणि ते निर्मिती करत असताना त्या ठिकाणी तो उपस्थित आहे. आता ते निर्मिती करत असताना परमेश्वराने कशा प्रकारे निर्मिती केलेली आहे, ह्या सृष्टीची कशा प्रकारे क्रम आहेत, आणि आपण ते क्रमवारी आपण पाहूया. आणि ते पाहण्या अगोदर थोडंसं आपण रेस्ट घेऊया, कारण ताजेतवाने झाले पाहिजे. तर आपण प्रार्थना करूया, छोटासा एक 5 मिनिटाचा रेस्ट घेऊया, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या अध्ययनाकडे आपण वळूया. परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो की पिता परमेश्वरा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3 वचनामध्ये आज आम्हाला प्रारंभीच आम्हाला समजत आहे की ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे, तसाच येशू ख्रिस्त सुद्धा निर्माण करता आहे. येशू ख्रिस्त सुद्धा देव आहे, या ठिकाणी आम्हाला स्पष्ट होत आहे. आणि म्हणून परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो की इथून पुढे आम्ही मनन करत असताना की प्रभूजी अधिक आणि अधिक गुपिती जी आहेत ती तू आम्हाला समजावून सांगावी पवित्र आत्म्या, अशी आम्ही तुम्हाला विनंती, आम्ही प्रार्थना करीतो. धन्यवाद देतो, स्तुती करतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो. आमेन, आमेन आणि आमेन.